Hi students, bridge course for 10th class, subject English, statement 8 and activity number 1. Read carefully to understand a new concept idea. This is learning outcomes. आपल्याला लर्निंग आउटकम कोणता सांगितला तर एक दिलेला पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ आपल्याला काळजीपूर्वक रीडिंग करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स काय आहेत? Read the given passage carefully and write its a central idea in a sentence. म्हणजे दिलेला एक पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ आपल्याला रीड करायचा, समजून घ्यायचा आणि त्यामधील एक सेंट्रल आयडिया आपल्याला काय निघते ती एका वाक्यामध्ये फक्त लिहायची. जसं की आपण एक समरी लिहित होतो बघा. एक पॅरेग्राफ असतो, तो पॅरेग्राफ आपण रीड केला की रीड केल्यानंतर त्यातून आपल्याला ज्या 10 ओळी असतील त्यापैकी 2 ते 3 ओळीमध्येच आपल्याला समरी लिहायची असते. तशा पद्धतीने या ठिकाणी एका वाक्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे तर याची सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स अ सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. या ठिकाणी सेंट्रल आयडिया कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी पॅसेज रीडिंग करून लिहावी लागेल. सो या ठिकाणी मी पॅरेग्राफ रीड करतो. फॉरगिवनेस इज अ चॉईस वन मेक्स ओव्हर अँड ओव्हर अगेन. फॉरगिवनेस म्हणजे क्षमा. या ठिकाणी क्षमा म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली निवड होय. इट कॅन बी अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑर अ हेल्दी डिस्टन्स. आणि ते काय असू शकतं तर ती एक नवीन दृष्टिकोनातून एक निरोगी अंतर असू शकतं. म्हणजे नवीन दृष्टिकोन किंवा निरोगी अंतर म्हणजे हेल्दी डिस्टन्स असू शकतं. लाईक अ क्वाईट रूम. एखाद्या शांत खोलीसारखं, एखाद्या शांत अशा खोलीसारखं ते निरोगी अंतर असू शकतं. विथ अ व्ह्यू ऑन टू द वर्ल्ड ऑफ कॉम्प्लेक्झिटी अँड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला संघर्ष हा मिनिंग घ्यायचा आहे आणि कॉम्प्लेक्झिटी म्हणजे गुंतागुंत. संघर्ष आणि गुंतागुंतीचं जसं जग आहे त्या जगामध्ये जसा एक क्वाईट रूम आहे आणि त्या क्वाईट रूमसारखं हे हेल्दी डिस्टन्स असू शकतो. फॉरगिवनेस कॅन बी अ गिफ्ट टू युअर सेल्फ ऑर टू अदर्स. म्हणजे क्षमा ह्या आहे ती क्षमा आपल्यासाठी आणि इतरांसाठी भेटवस्तू असू शकते. म्हणजे आपल्याला ही भेटवस्तू आहे, गिफ्ट आहे. इट मे बी समथिंग यू रिसीव. ती तुम्हाला कदाचित मिळू शकते. बट इट कॅन also be a quality that describes a relationship where one must capable to self-forgiveness in order to forgive others. म्हणजे या ठिकाणी ती एखाद्याला मिळू शकते, परंतु ती अशी एक क्षमा आहे किंवा अशी एक क्वालिटी आहे, तिचं वर्णन असं केलेलं आहे की जर आपल्याकडे इतरांना क्षमा करण्यासाठी म्हणजे आपण इतरांना जर क्षमा करत असू तर त्या ठिकाणी आपणामध्ये आपल्याला क्षमा करण्याची एक पॉवर किंवा स्ट्रेंथ असायला हवी. म्हणजे इतरांनी आपल्याला जर क्षमा केलं तर ज्याने आपल्याला क्षमा केलेला आहे तो स्वतःला क्षमा करण्यासाठी कॅपेबल असला पाहिजे. असं या ठिकाणी फॉरगिवनेस या संदर्भात आपल्याला एक 4 लाईन्स दिलेल्या आहेत. या 4 लाईन्समधून ॲक्च्युली आपल्याला एका सेंटेन्समध्ये त्याची सेंट्रल आयडिया लिहायची आहे, तर ती सर्वांची सेमच आली पाहिजे असं काहीच नाही आहे. तर सेंट्रल आयडिया लिहित असताना सगळ्यांच्या वेगवेगळ्या आल्या तरी चालू शकतात, परंतु एका वाक्यामध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. आता या पॅरेग्राफवरून आपल्याला काय लक्षात आलं तर मी म्हणेन फॉरगिवनेस इज द गिफ्ट फॉर ऑल. सर्वांसाठी फॉरगिवनेस ही एक गिफ्ट आहे. ओके. एक मी सांगितलं
तुमच्या मते अजून काय निघेल? तर कदाचित या वाक्य म्हणजे या पॅसेजमधील पहिलं वाक्य पण असू शकेल. फॉरगिवनेस इज अ चॉईस. बस, इनफ. ती एक निवड आहे. क्षमा ही एक निवड आहे. अजूनही मी काय सांगेन? दिस पॅसेज इज अबाउट फॉरगिवनेस. हा दिलेला जो पॅसेज आहे तो फॉरगिवनेस याच्यावर आधारित आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही एक सेंट्रल आयडिया तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर अजून काय सांगू शकेन? तर या ठिकाणी फॉरगिवनेस कॅन बी अ हेल्दी डिस्टन्स, हे सुद्धा असू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा पॅरेग्राफ आहे असं आपल्याला लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी एका वाक्यामध्येच आपल्याला या ठिकाणी त्याची सेंट्रल आयडिया लिहायची आहे. जसं की या ठिकाणी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे बघा, रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. या ठिकाणी फॉर्म ऑफ फिलिंग इज अ स्किल असा हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि याच्यावर सेंट्रल आयडिया काय सांगितल्या? द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. मग फॉर्म फिलिंग ह्या संदर्भात, फॉर्म फिलिंगचे महत्त्व या संदर्भात हा पॅरेग्राफ आहे. एवढं एकच सेंट्रल आयडिया सांगितली. तशा पद्धतीने फॉरगिवनेसच्या संदर्भात तुम्हाला एक सेंट्रल आयडिया लिहावी लागेल. तत्पूर्वी म्हणजे हे लिहिण्यापूर्वी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं फॉर्म फिलिंग संदर्भात जो पॅसेज आहे तो तुम्ही रीड करा. त्याचबरोबर या ठिकाणी जी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये करायची आहे. म्हणजे ॲक्टिव्हिटी या 1मध्ये म्हणजे स्टेटमेंट 8 आणि ॲक्टिव्हिटी 1 याच्यामध्ये तुम्हाला 2 टास्क करायचे आहेत. पहिले टास्क असेल फॉरगिवनेस पॅरेग्राफ लिहा आणि त्या ठिकाणी त्याची सेंट्रल आयडिया लिहा. आणि दुसरं टास्क असेल या ठिकाणी जे दिलेलं आहे म्हणजे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यातला पॅरेग्राफ लिहा आणि त्याची सेंट्रल आयडिया लिहा. या मध्ये ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे हे निश्चितपणे तुमच्या लक्षात आलं असेल. थँक्यू.